महिलांचे मंगळसूत्र हिसकावणारे कुख्यात गुन्हेगारांना पोलिसांनी केली अटक। 2 मोटरसायकलीसह 9,65,000चा मुद्देमाल जप्त। सहसंपादक सलीम कुरेशी। छत्रपती संभाजीनगर येथील महिलांचे मंगळसूत्र बळजबरीने हिसकावणाऱ्या कुख्यात गुन्हेगारांना जवाहरनगर पोलिसांनी 2 मोटरसायकलसह 9,65,000 रुपयांच्या मुद्देमालासह अटक केली आहे। याबाबत सविस्तर माहिती अशी की छत्रपती संभाजीनगर पोलीस आयुक्तालय येथे महिलांचे मंगळसूत्र चोरून धुमाकूळ घालणारा एमपीडीए मंजूर असलेला सराईत गुन्हेगार अमोल वैजनाथ गलांटे वयवर्ष 30 राहणार इंदिरानगर नुरी मस्जिद गारखेडा परिसर छत्रपती संभाजीनगर याच्यावर चोरी घरफोडी बळजबरीने मंगळसूत्र हिसकावणं चेन स्नॅचिंगचे 40 पेक्षा जास्त गुन्हे दाखल असून जवाहरनगर पोलीस ठाणे इथं गुन्हा रजिस्टर नंबर 380/2024 कलम 309-435 भारतीय न्याय संहिता मधील फिर्यादी मीना यतींद्र देशपांडे वयवर्ष 38 राहणार देशमुख नगर छत्रपती संभाजीनगर यांची दिनांक 21 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 8:30 वाजेच्या सुमारास मंगळसूत्र हिसकावणे असा गुन्हा दाखल आहे। गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की अमोल गलाटे हा त्याच्या आईला भेटायला जालना इथे येणार आहे अशी खात्रीलायक बातमी मिळाल्याने व नंतर अशी माहिती मिळाली की सदर आरोपी आष्टी पोलिसांनी ताब्यात घेतले म्हणून माननीय न्यायालय छत्रपती संभाजीनगर यांना पत्रव्यवहार करून त्यांच्या आदेशाने अमोल वैजनाथ गलांटे व मंगेश वाल्मिक शहाणे वयवर्ष 18 राहणार सेंट पॉल सोसायटी पैठण यांचा गुन्ह्याच्या तपासकामी जालना कारागृह इथं कायदेशीर ताबा घेतला। सदर आरोपींना अधिक विश्वासात घेऊन माहिती घेतली असता त्यांनी केलेल्या 12 गुन्ह्यांची कबुली देऊन 2 मोटरसायकलसह एकूण 9,65,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। सदरची कारवाई पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस उपायुक्त नवनीत कावत, 6व्या पोलीस आयुक्त रणजित पाटील, उस्मानपुरा विभाग वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश अशोक उमाजी शर्माळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मारुती खिल्लारे, सहाय्यक फौजदार गजेंद्र शिंगाणे, पोलीस क्षीरसागर बनकर, मारुती गोरे, ज्ञानेश्वर शेलार यांनी उत्कृष्ट कामगिरी केली। रोल सर एफआयआर क्रमांक 380/24 मध्ये आमचे एक चेन स्नॅचिंग झाली होती। तो जवाहरनगर पोलीस स्टेशनची डिटेन्शन ब्रांचनी सीसीटीव्ही तपासणी केल्यानंतर त्यांना निष्पन्न झाला की आरोपी अमोल गलाटे आणि मंगेश शहाणे त्यामध्ये इन्व्हॉल्व होते। बरेच दिवसापासून ते फरार होते। एमपीडीए सुद्धा त्यांच्यावर जुलै महिन्यामध्ये 2024 मध्ये झाला होता। त्याच्यानंतर ॲनालिसिस केल्यानंतर त्यांना असं कळालं की तो आरोपी जालना जिल्ह्यामध्ये परतूर जेएमएफसी कोर्टकडून एमसीआर केलेला आहे। तो त्यांनी इथून आपले कोर्ट आणि त्यांचे कोर्टमधून पत्रव्यवहार करून आरोपीला इथे ट्रान्सफर करून घेतला आणि आरोपी सध्या आमची कस्टडीमध्ये आहे। आतापर्यंत एकूण 11 ऑफेन्सेसची त्यांनी आमच्या समोर कबुली दिलेली आहे। त्यामध्ये 7 ऑफेन्सेस जवाहरनगरचे आहेत, 2 ऑफेन्स उस्मानपुराचे आहेत आणि 2 पुंडलिक नगरचे आहेत। आतापर्यंत 127 ग्राम गोल्डची रिकव्हरी त्यांनी आम्हाला दिलेली आहे। 2 बाईक सुद्धा आम्ही रिकवर केलेले आहेत। हा जो आरोपी अमोल गलाटे आहे त्याच्यावर एमपीडीए ऑलरेडी सीपी ऑफिसकडून ऑर्डर झालेला आहे त्याच्या। आता हे तपासमध्ये आम्ही आणखीन काय निष्पन्न होऊ शकते त्याचा शोध आम्हाला ते आमचा शोध चालू आहे। अमोल गलाटेवर 45चे वर ऑफेन्सेस दाखल झालेले आहेत आणि ते ऑफेन्सेस आपले शहरमध्ये आणि बाकी इतर जिल्ह्यामध्ये सुद्धा दाखल झालेले आहेत। ऑफेन्सेस मेजरली रॉबरीचे प्रकारचे आहेत, चेन स्नॅचिंगचे प्रकारचे आहेत। तो आमची टीम खूप चांगली प्रकारे हे कारवाई केलेली आहे। त्यामध्ये इंचार्ज शर्माळे त्यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय खिलारे, एएसआय शिंगाणे, हेड कॉन्स्टेबल पवार, हेड कॉन्स्टेबल क्षीरसागर, हेड कॉन्स्टेबल बनकर आणि पोलीस कॉन्स्टेबल मारुती गोरे त्यांनी हे चांगलं काम केलेलं आहे। त्यासाठी मी सगळ्यांना अभिनंदन करतो। धन्यवाद। चेन स्नॅचिंगच्या प्रमाणात आता कमी येईल असं अंदाज वाटतोय? यस, चेन स्नॅचिंगचं डिटेक्शन खूप महत्त्वाचं आहे। डिटेक्शन आम्ही केले तर नक्की त्यामध्ये कमी होते। डिटेक्शन केली, रिकव्हरी होते तर त्यामध्ये शिक्षाचं प्रमाण सुद्धा वाढते। आता हे खूप मोठा गुन्हेगार आम्ही पकडलेला आहे आणि आमचा प्रयत्न चालू राहणार जेणेकरून आपण हे सगळे गुन्हेगाराला आतमध्ये टाकू शकतो। तुम्ही आव्हान काय करणार महिलांना वगैरे असं? महिलांना मी सर्वप्रथम आवाहन करतो की बरेचदा लोकबाग असं म्हणतात की समोर पोलीस आहे, समोर नाकाबंदी चालू आहे आणि ते तुम्हाला सांगतात की आम्ही पोलीस आहे, तुम्ही हे जे दागिने आहे तुम्ही तुमच्या खिशात ठेवा, तुमच्या बॅगमध्ये ठेवा आणि ते त्या वेळेस ते दागिने बदलून ओरिजिनल दागिने स्वतःकडून घेऊन जातात आणि फेक दागिने त्यांच्या बॅगमध्ये ठेवतात।
तो सगळेच जण आपल्या शहरमध्ये जे माझा मेसेज ऐकत आहे तो असा कुठल्याही प्रकारच्या फेक पोलीसवर तुम्ही विश्वास ठेवू नका. आणि दुसरा, तुम्ही ज्वेलरी घालताना तुम्ही लक्ष द्या की ज्वेलरी तुमची टाईट असली पाहिजे आणि तुमचे चेन स्नॅकिंग झाली तर लगेच तुम्ही पोलीसकडे पोहोचले पाहिजे, जेणेकरून आपण नाकाबंदी करून आणि आमचे पोलीसची टीम लावून लवकरात लवकर त्याला आपण पकडू शकतो. तर तुमच्याकडून त्यामध्ये उशीर झाला तक्रार द्यायला, तोपर्यंत आरोपी पडून जातो. तो तुम्हाला हेच रिक्वेस्ट राहील, इधर तुम्ही 112 डायल करा किंवा पोलीस स्टेशनला संपर्क करा, जेणेकरून आम्ही तात्काळ त्यामध्ये दखल देऊ शकतो. आपला परिचय नाव सर. आणि मी IPS नवनीत कामत, सध्या DCP झोन 2 छत्रपती संभाजीनगर शहर पोलीस.